Okay, once again, very welcome, very warm welcome to the Ranker batch. तर या ठिकाणी आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हचे एमसीक्यू स्टार्ट करत आहोत. याच्यामधला जो पहिला एमसीक्यू आहे क्लासिकल लेवलचे आपण एमसीक्यू कव्हर अप करूया स्टार्टिंगला. तर याच्यातला पहिला एमसीक्यू तुमच्या स्क्रीनवर आहे. मेकॅनिकल वेव्हज रिक्वायर्स डॅश मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन. जर समजा मेकॅनिकल वेव्ह आहे तर कोणतं मीडियम रिक्वायर असतं? इलास्टिक, इनइलास्टिक, रिजिड किंवा लिक्विड? Yes, anyone? So this is the question number 1. Green pen change करतो मी. Okay, where is green? Here. तर याचे जे आन्सर आहे दिव्याने दिले. यस, इट्स इलास्टिक मीडियम. बरोबर आहे. जर समजा मेकॅनिकल वेव्ह जर प्रोपोगेट व्हायची असेल तर आपल्याला माहिती आहे इट रिक्वायर्स मटेरियल मीडियम. मटेरियल मीडियमची आवश्यकता तर लागतेच, बट कोणतं मटेरियल? इलास्टिक. लक्षामध्ये इलास्टिक मटेरियल मीडियम रिक्वायर्ड. समजा रिजिड असेल तर पास होणार नाही, इनइलास्टिक असेल तर पास होणार नाही, कारण की इनइलास्टिक असेल तर एनर्जीचा लॉस होतो. बरोबर आहे. इलास्टिक मटेरियल मीडियम किंवा इलास्टिक मीडियम एक असं मीडियम असतं ज्या ठिकाणी एनर्जीचा लॉस होत नाही. मॉलिक्युलची जी एनर्जी आहे एकमेकाला काय होते, टोटली अँड इक्वली ट्रान्समिट होते. तर अशा मटेरियल मीडियमला आपण काय म्हणतो? इलास्टिक मीडियम म्हणतो. तर मेकॅनिकल वेव्हज रिक्वायर कोणतं मटेरियल पाहिजे? इलास्टिक मीडियम पाहिजे. ओके, जनरल क्वेश्चन होता, इझी क्वेश्चन होता. हा, त्याच्यानंतर आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सेकंड एमसीक्यू, इट इज ऑन युअर स्क्रीन. प्रोग्रेसिव्ह वेव्ह विथ अ डबली पिरियडिक मोशन मीन्स. सांगा बरं याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर ए, फॉर्म ऑफ द वेव्ह रिपीट इटसेल्फ अँड ट्रॅव्हल इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, repetition at equal distance, repetition after equal intervals of time, and repetition in a medium without inertia. बघा, प्रोग्रेसिव्ह वेव्हला आपण डबली पिरियडिक मोशन म्हणतो. सर्क्युलर मोशनला आपण फक्त पिरियडिक मोशन म्हणतो. रोटेशनल मोशनला आपण फक्त पिरियडिक मोशन म्हणतो. ऑसिलेशनला आपण काय म्हणतो, किंवा व्हायब्रेशनल मोशनला आपण फक्त पिरियडिक मोशन म्हणतो. बट समजा जर प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल तर त्याला आपण डबली पिरियडिक मोशन म्हणत आहे. So what will be the reason? Vaishnavi, option number A. Yes, that's correct. Option number A is the correct answer. आता बघा, सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की यार डबली पिरियडिक मोशन काय असतं. तर बघा, या ठिकाणी सर्क्युलर मोशनचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, हा जो सॅटेलाइट आहे इट विल रिपीट इट्स मोशन आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे समजा हा जो सॅटेलाइट आहे 24 आवर्स नंतर तो तिथंच येत आहे. बरोबर आहे, लक्षामध्ये. त्याच्यानंतर व्हायब्रेशन मोशन घेतलं, किंवा या ठिकाणी आपण सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल घेतलं, तर या ठिकाणी हा समजा 2 सेकंदानंतर तिथंच येत आहे. ठीक आहे. बट या ठिकाणी काय व्हायलंय, जेव्हा वेव्ह असते बघा, वेव्ह असते तर 2 सेकंदानंतर ही वेव्ह डबल मीन पोझिशनला येते. डबल मीन पोझिशनला यायला हे एक पिरियडिक मोशन झालं, म्हणजे त्याच ठिकाणी यायला. बरोबर आहे. अरे पहिल्यांदा या ठिकाणी बघा ही मीन पोझिशन होती, मग डबल ही वेव्ह 2 सेकंदानंतर मीन पोझिशनला आली, म्हणजे पिरियडिक मोशन आहे. बट त्याच्यानंतर या ठिकाणी ही जी वेव्ह आहे रिपीट होते, म्हणजे 1 क्रस्ट आणि 1 ट्रफ, म्हणजे सेम पाथ ती रिपीट होते पुढे. येते का लक्षामध्ये? सेम पाथ म्हणजे वेव्ह पण रिपीट होल्या. म्हणजे बघा, फॉर्म ऑफ द वेव्ह रिपीट इटसेल्फ अँड ट्रॅव्हल इक्वल डिस्टन्स. एकतर बघा ही इक्वल डिस्टन्स पण ट्रॅव्हल करायला, म्हणजे त्याच ह्याला रिपीट व्हायला. म्हणजे समजा पहिल्यांदा असेल 2 मीटर, तर नंतर पण 2 मीटरच आहे लक्षामध्ये. आणि इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, म्हणजे टाइम पण इक्वल आहे आणि या ठिकाणी डिस्टन्स पण इक्वल आहे इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. त्याच्यामुळे आपण या पिरियडिक किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्हला आपण काय म्हणतो? डबली पिरियडिक मोशन म्हणतो. लक्षामध्ये. इंग्लिश मध्ये सांगायचं गेलं तर द प्रोग्रेसिव्ह वेव्ह रिपीट आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम अँड रिपीट आफ्टर इक्वल डिस्टन्स. म्हणजे दोन गोष्टी आहेत. रिपीट आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम एक झालं, आणि त्याच्यानंतर रिपीट आफ्टर इक्वल डिस्टन्स हे दुसरं झालं. लक्षामध्ये. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे. The equation of y equals to a sin 2 pi upon lambda vt minus x is the equation of. हे कशाचं इक्वेशन आहे रे? सिंपल हार्मोनिक मोशनचं आहे का?
नाही सर, सिंपल हार्मोनिक मोशनचं तर इक्वेशन एफ इक्वल्स टू मायनस के एक्स असतं, बरोबर आहे. किंवा त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह फॉर्म बघितला तर d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 0 असतं. हे सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन आहे. मग कशाचं इक्वेशन असतं हे आपण बघितलंय बघा. यस, वन शॉर्ट मध्ये आपण पाहिलेलं आहे. यस, एनीवन फ्रॉम द बॉईज. चला बरं, आज बॉईज कोण कोण आले बघू द्या मला. कार्तिक आलाय, त्याच्यानंतर सचिन आहे. येस, वा वा, व्हेरी गुड. पार्थ आलाय ना? हा, पार्थ आहे. ओके यस, पार्थ बताओ क्या है इसका आंसर? ये किसका फॉर्म है भैया? मैंने आपको बताया था, कौन सा वाला बताया था? देखो ये वाला बताया था मैंने, y इक्वल्स टू a साइन ओमेगा t माइनस के एक्स बताया था. तो इसका ही अनदर फॉर्म है. ओके, पार्ट ऑप्शन नंबर सी, प्रोग्रेसिव वेव ऑफ अ सिंगल फ्रीक्वेंसी अराउंड x एक्सिस. Yes, that's great. Option number C is the correct answer. Vaishnavi, option number D kas kai? The resultant of the two SHM of a slightly different frequencies. Resultant of two SHM have slightly different frequencies. म्हणजे काय, याला आपण काय म्हणतो? बीट म्हणतो. याला आपण काय म्हणतो? बीट म्हणतो. म्हणजे पुढचं पॉइंट आहे, पुढचा कन्सेप्ट आहे. ऑलरेडी तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. ओके, बीट कशाला म्हणायचं? तर आन्सर ऑप्शन नंबर डी येणार नाही. ऑप्शन नंबर सी को ताला लगायचा. दिस इज द करेक्ट आन्सर. कारण ही प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे ऑफ अ सिंगल फ्रिक्वेन्सी अलॉंग द एक्स ऍक्सिस. येस, आलं लक्षामध्ये? ओके, सो दिस वॉज द क्वेश्चन नंबर 3. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे आपला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. The phenomenon of the interference is observed when two sources have. सांगा बरं, इंटरफरन्स कधी होतो? This is the question number 4. When will be the interference occur? जेव्हा नियरली सेम फ्रिक्वेन्सी असेल तेव्हा, एक्झॅक्टली सेम वेवलेंथ असेल तेव्हा, सेम फ्रिक्वेन्सी अँड कॉन्स्टंट फेज डिफरन्स असेल तेव्हा, आणि सेम फ्रिक्वेन्सी अँड वॅरिंग फेज डिफरन्स असेल तेव्हा. कधी होतो इंटरफरन्स? यस, चला लवकर फटाफट, तुम्हाला जे वाटतं ते सांगा. आणि ते ऑप्शन समजा चुकलं तर ते ऑप्शन रॉंग का आहे याचं पण आन्सर सांगेल मी. बरोबर आहे, म्हणजे चुकलं तर फायदा आहे, असं घाबरू नका. आन्सर करेक्ट येण्यापेक्षा चुकलं तर फायदा आहे. कारण बघा, या ठिकाणी मला सांगा, हे आन्सर चुकलं होतं तुमचं, तर मी सांगितलं हे बीट, याला बीट म्हणतात. बरोबर आहे. आणखीन एखादी समजा वरचं सांगितलं असलं तर ते का नाही ते पण सांगितलं असतं मी. चुकू दे आन्सर. स्नेहल, ऑप्शन नंबर सी. ओके, चलो चेक किया जाए ऑप्शन नंबर सी कंप्यूटर जी. यस, करेक्ट. सेम फ्रिक्वेन्सी अँड द कॉन्स्टंट फेज डिफरन्स. इंटरफरन्स कधी ऑकर होतो? जेव्हा फ्रिक्वेन्सी सेम असते, याच्यामध्ये नो डाऊट आहे. बरोबर आहे, फ्रिक्वेन्सी सेम म्हणजे टाइम पिरियड सेम किंवा ऍम्प्लिट्यूड सेम. तर त्याच्यानंतर कॉन्स्टंट फेज डिफरन्स असला पाहिजे, फेज डिफरन्स चेंज नाही झाला पाहिजे. बघा या ठिकाणी y इक्वल्स टू इक्वेशन आहे a साइन ओमेगा टी प्लस या ठिकाणी फाय घेतला आपण, आणि त्याच्यानंतर ही y1 इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी प्लस फाय 1 घेतलं, आणि या ठिकाणी y इक्वल्स टू a2 साइन ओमेगा टी. आता बघा, इथं पण ओमेगा आहे, इथं पण ओमेगा आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय आहे? सेम आहे. फ्रिक्वेन्सी तर एक्झॅक्ट सेम येणारच आहे, आणि या ठिकाणी फाय 2 आहे. आणि जर समजा हे दोन इक्वेशन आहे वेव्हचं आपल्याला भेटलं, आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर हे फाय 3 झालं, हे फाय 4 झालं, असं चालणार नाही भाई. लक्षामध्ये, म्हणजे हे दुसरे इक्वेशन झालं ना, ही दुसरी वेव्ह झाली. म्हणजे या ठिकाणी आपण जो इनिशियल फेज डिफरन्स घेतलेला आहे, इनिशियल तुम्ही काही बी घ्या, समजा इनिशियल आपण π/2 रॅडियन घेतला, दोघांमध्ये फेज डिफरन्स 3π/2 रॅडियन घेतला, चालतं. त्याच्यानंतर पाय रॅडियन घेतला, चालतो, बट हा फेज डिफरन्स कॉन्स्टंट मेंटेन झाला पाहिजे. येते लक्षामध्ये? म्हणजे द इंटरफरन्स कधी ऑकर होईल? जेव्हा सेम फ्रिक्वेन्सी असेल आणि कॉन्स्टंट फेज डिफरन्स असेल. ओके, आय होप सर्वांना समजलं असेल. हा, समजलं का रे? हा, कमेंट करत चला समजलं असेल तर.
तो क्वेश्चन नंबर 5 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 5 एकदम इझी क्वेश्चन आहे. काय म्हणले त्यांनी, टू वेव्ह दिलेला आहे. अच्छा, y1 इक्वल्स टू a1 sin ओमेगा टी मायनस बीटा 1 दिले अँड y2 इक्वल्स टू a2 sin ओमेगा टी मायनस बीटा 2 दिलेला आहे. आणि त्या दोन वेव्ह काय होतात, सुपर इम्पोज होतात, म्हणजे इंटरफरन्स होते त्यांचा, टू फॉर्म अ रिझल्टंट वेव्ह हुज अँप्लिट्यूड इज. तर त्याचा रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येईल? ओके, सांगा बरं काय येईल. एकदम इझी आहे. येस, व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर. फक्त या ठिकाणी बघा, बीटा 1 च्या ठिकाणी आपण स्टँडर्ड phi 1 घेतलं होतं आणि phi 2 घेतलं होतं. बाकी सेम आहे. तर त्याचं रिझल्टंट अँप्लिट्यूड काय होतं? यस, रिझल्टंट अँप्लिट्यूड A इक्वल्स टू किंवा R इक्वल्स टू घ्या तुमच्या मनावर, अंडर रूट ऑफ काय येतं, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 इंटू कॉस ऑफ फेज डिफरन्स. दोघांमध्ये फेज डिफरन्स किती आहे? बीटा 1 मायनस बीटा 2. आलं लक्षामध्ये? ओके, सो दिस विल बी द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर ए को ताला लगाया जाए. आलं लक्षामध्ये? यस, ऑप्शन नंबर ए, दिस इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर ए डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. जर समजा त्यांनी आपल्याला म्हणलं असतं की दोन वेव्ह मधला जो फेज डिफरन्स आहे तो पाय रेडियन आहे, बरोबर आहे, आणि दोन वेव्ह या काय आहेत, आउट ऑफ फेज आहेत, बरोबर आहे. तर या ठिकाणी मग काय आलं असतं, कॉस पायची व्हॅल्यू किती आली असती, -1 आली असती. म्हणजे याचा रिझल्टंट आला असता A1 मायनस A2 आला असता. आल्या लक्षामध्ये? ओके, त्याच्यानंतर समजा π/2 रेडियन असेल तर cos π/2 ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. तर याचा जो रिझल्टंट आहे काय आला असता, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर आला असता. येते लक्षामध्ये? ओके, आणि जर समजा या ठिकाणी जो फेज डिफरन्स आहे जर समजा 0 डिग्री असेल तर त्याचा जो रिझल्टंट आहे तो काय येतो रे, A इक्वल्स टू A1 प्लस A2. इथे लक्षामध्ये जस्ट तुम्हाला कॉस ची व्हॅल्यू चेंज करायची. बघा, कॉस ची व्हॅल्यू 0 झाली तर ही टर्म पूर्ण 0 होते. तर अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते. जर समजा फेज डिफरन्स हा 0 डिग्री असेल तर कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. तर A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2, म्हणजे याला A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर केलं, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं, तर A इक्वल्स टू A1 प्लस A2 उरलं. येथे लक्षामध्ये? समजा हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहित आहेत, आपण ऑलरेडी बघितलेले आहेत वन शॉट मध्ये. ओके, याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर तुमच्या स्क्रीनवर आहे. एक मिनिट, एकदा मी कॉपी करून घेतो, रेकॉर्डिंग पॉज करतो आणि या क्वेश्चनला 1-2 मिनिटांमध्ये ओके. सो फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 6 ये रहा आपके स्क्रीन पर. If a stationary wave are being generated, then particle of the medium. चलो बताओ इसका आंसर क्या आएगा, स्टेशनरी वेव. उसको हम क्या बोलते हैं, इट इज आल्सो कॉल्ड एज द, यस, स्टँडिंग वेव. व्हेरी गुड, इट्स आल्सो कॉल्ड एज द स्टँडिंग वेव. तर सांगा मग, इफ अ स्टेशनरी वेव आर बीइंग जनरेटेड, समजा स्टेशनरी वेव प्रोड्यूस होत असेल तर काय होतं पार्टिकलचं. दिस इज द क्वेश्चन नंबर 6 अँड इट इज इन युअर स्क्रीन. यस, बघा, रिमेन स्टेशनरी, पार्टिकल रिमेन स्टेशनरी असतात का, डोंट एक्झिक्यूट ऑसिलेटर मोशन असं होऊ शकतो का. अरे समजा स्टेशनरी वेव्ह जरी असेल, समजा स्टेशनरी वेव्हची डायग्राम ड्रॉ करतो. एक पहिली वेव्ह आहे ती अशी जाते आणि त्याच्यानंतर ही जी दुसरी वेव्ह आहे ती अशी येते, बरोबर आहे. आणि या वेव्हला आपण काय म्हणतो, स्टेशनरी वेव्ह म्हणतो. तर मग मला सांगा, डोंट एक्झिक्यूट ऑसिलेटर मोशन होते का, नाही. पार्टिकल या ठिकाणी व्हायब्रेट होतात ना रे. हे बघा, असे वर जातात, बरोबर आहे, आणि या ठिकाणी अशी खाली जाते पार्टिकल. म्हणजे पार्टिकल व्हायब्रेटरी मोशन परफॉर्म करताय, ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करताय. लक्षामध्ये? म्हणजे या ठिकाणी डोंट यायला नाही पाहिजे होतं, हा डू एक्झिक्यूट यायला पाहिजे, तर आन्सर करेक्ट आला असतं. लक्षामध्ये? म्हणजे आन्सर रॉंग आहे. रिमेन स्टेशनरी येईल का, रिमेन स्टेशनरी? बरं, विचार करूया. एक्झिक्यूट सिंपल हार्मोनिक मोशन अँड ऍट सम प्लेसेस अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम. हा, सिंपल हार्मोनिक मोशन ते परफॉर्म करतं, कारण की त्या ठिकाणी F इज राइटली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतं, म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतं. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम ऍट सम प्लेसेस, बरोबर आहे. आपल्याला माहित आहे अँटी नोडला अँप्लिट्यूड काय असतं, मॅक्सिमम असतं, आणि नोड पॉइंटला अँप्लिट्यूड काय असतं, ए इज मिनिमम. ए इज मिनिमम, आणि या ठिकाणी ए काय असतो, अँप्लिट्यूड काय असतं, मॅक्सिमम असतं अँटी नोड पॉइंटला.
ओके, हा पॉइंट कोणता आहे वरचा, अँटीनोड. सो ऑप्शन नंबर सी को ताला लगायचा आहे, इट्स द करेक्ट आन्सर. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. स्टेशनरी वेव्ह आर प्रोड्युस्ड. सांगा बरं, स्टेशनरी वेव्ह वर क्वेश्चन आहे. स्टेशनरी वेव्ह आर प्रोड्युस्ड कधी होती प्रोड्यूस? यस, ऑप्शन नंबर ए चेक करूया. व्हेन टू वेव्स ऑफ इक्वल फ्रीक्वेंसी सुपरइम्पोज व्हाइल ट्रैवलिंग इन अपोजिट डायरेक्शन. हाँ सही लग रहा है. ऑप्शन नंबर बी देखेंगे. ड्यू टू डिफ्रैक्शन, कैसे पॉसिबल होगा? ये तो नहीं होगा. ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स ऑफ इक्वल फ्रीक्वेंसी, हाँ सही लग रहा है. व्हाइल ट्रैवलिंग इन द सेम डायरेक्शन, सेम डायरेक्शन कैसे आएगा? अपोजिट डायरेक्शन होना चाहिए. ड्यू टू डिस्ट्रक्टिव इंटरफेरेंस, इंटरफेरेंस की बात ही नहीं आती है यहाँ पर. ओके, तो दो वेव का फ्रीक्वेंसी सेम होना चाहिए, देन उसके बाद उसका जो डायरेक्शन है अपोजिट होना चाहिए. ये प्रोग्रेसिव वेव ऐसी जा रही है तो दूसरी प्रोग्रेसिव वेव ऐसी आनी चाहिए, मतलब अपोजिट डायरेक्शन में होना चाहिए, और उसी को हम बोलते हैं भैया स्टेशनरी वेव. तो ऑप्शन नंबर ए को तारा लगाया जाए. आलं लक्षामध्ये? यस. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. व्हेन द स्टेशनरी वेव्ह आर फॉर्म, कधी होते? आता याचं आन्सर मला पाहिजे. क्वेश्चन नंबर 8 चं आन्सर मला पाहिजे बघा. काय येईल क्वेश्चन नंबर 8, व्हेन द स्टेशनरी वेव्ह आर फॉर्म. याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए आहे, ट्रान्सफर ऑफ एनर्जी इज डबल ऑफ द एनर्जी ऑफ द कंपाऊंड वेव्ह. अच्छा, स्टेशनरी वेव्ह मध्ये एनर्जी डबल ट्रान्सफर होते का? नाही होत. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ एनर्जी 0. हा, ऑप्शन नंबर बी वाटते, कारण की वेव्ह आहे ती त्याच कंडिशनला आहे, त्याच ठिकाणी आहे, तर ट्रान्सफर ऑफ एनर्जी 0 असू शकतं. असू शकतं म्हणजे आहेच. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपण बघूया. नो एनर्जी इज प्रेझेंट इन द मीडियम, हे कसं काय असू शकतं? हे पण ऑप्शन येणार नाही. आणि व्हॅल्यू ऑफ एनर्जी डेन्सिटी ऍट इच पॉइंट ऑफ पाथ इज इन्फाइनाइट, हे पण असू शकणार नाही. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ट्रान्सफर ऑफ एनर्जी इज 0. यास, समजले सर्वांना? ओके, क्वेश्चन नंबर 8 झालेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. क्वेश्चन नंबर 9 काय आहे? ओके, कूल करत नाही. सचिन, कमेंट कुणाला पाठवायची ती? कुठं आली? व्हॉट्सअपचे मेसेज इकडे पाठवू नका रे सर, पूरा खिचड़ी हो जा रहा है. व्हाट्सअप, टेलिग्राम, झूम, झूम बराबर झूम, त्याच्यानंतर डोला रे डोला येईल. काय काय येईल? ऑनलाईन एज्युकेशन आहे. बरोबर आहे सचिन. हा बोल सचिन, काय म्हणतो? ओके, समजलं. अच्छा अच्छा, ओके ठीक आहे. हा बघा, क्वेश्चन नंबर 9 तुमच्या स्क्रीनवर आहे आणि न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आहे. A traveling wave passes through a point of observation. At this point, the time interval between the two successive crust is. म्हणजे दोन सक्सेसिव्ह क्रस्ट मधला त्यांनी टाइम इंटरवल दिलेला आहे आणि यालाच आपण राजांनो काय म्हणतो, टाइम पिरियड मध्ये असतो. म्हणजे टी इक्वल्स टू किती दिलेला आहे? 0.2 सेकंद दिले. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं बघा. हा, आता काय फाइंड आउट करायचं त्यांनी काही सांगितलं नाहीये, डायरेक्ट आपल्याला फाइंड आउट करायचंय. वेव्हलेंथ 5 मीटर असेल का, फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज असेल का, वेलोसिटी ऑफ प्रोपगेशन इज 5 मीटर पर सेकंड असेल का, आणि वेव्हलेंथ 0.2 मीटर असेल का. तर चेक करूया मग काय येतं बघा. या ठिकाणी टाइम पिरियड आहे म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी इझिली फाइंड आउट करू शकतो, 1/t. ओके, तर 1/0.5 म्हणजे किती येतं रे? यस, 10/2 म्हणजे या ठिकाणी 5 हर्ट्ज येतं. बघा बरं, यस, फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज आहे, म्हणजे बाकीचा विचार करायची आवश्यकता नाही. टाइम पिरियड आहे, टाइम पिरियडून आपल्याला सगळ्यात लवकर अगोदर काय फाइंड आउट करता येतं ते बघायचं. मग काय फाइंड आउट करता येतं? फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येतं, बिकॉज टाइम पिरियड इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी और द फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. दिस इज ऑलरेडी वी नो. ओके, त्याच्यामुळे आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केलं, आन्सर मॅचअप होतंय. जर समजा आन्सर मॅचअप झालं नसतं तर आपण वेव्हलेंथ फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला असता, वेलोसिटी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला असता, आणि ठीक आहे वेव्हलेंथ 2 दिल्यात आणि वेलोसिटी आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला असता. तर आन्सर या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. ऑप्शन नंबर बी को ताला लगायचा. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9. हा, ट्रिकी क्वेश्चन बट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 9 तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चन नंबर 9, when a wave travels in a medium
डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इज गिवन बाय. अच्छा, जेव्हा वेव्ह ट्रॅव्हल होते इन अ मीडियम तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट त्यांनी दिलेलं आहे y equals to 0.03 sin pi into twice t minus 0.01 x. Okay, where y and x are in meters and t in second. Okay, कुछ बात नहीं है. The phase difference at a given instant of a time between the two particles 25 meter apart in the medium is. तर या ठिकाणी बघा त्यांनी फेज डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलंय. म्हणजे फेज डिफरन्स आपण इंडिकेट करतो डेली आणि यांनी पाथ डिफरन्स दिलेला आहे. बरोबर आहे. फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मध्ये फरक असतो. पाथ डिफरन्स त्यांनी दिलेला आहे. किती आहे पाथ डिफरन्स? 25 मीटर दिलेला आहे. ओके, तुम्हाला सांगू का पाथ डिफरन्स म्हणजे बघा एक्स असतो. पाथ डिफरन्स म्हणजे एक्स असतो आणि हा टोटल जो अँगल असतो. आता इक्वेशन बघा कसं येतं, ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. तर या मायनस के एक्स ला म्हणतो आपण फेज डिफरन्स. हा जो के एक्स असतो, के एक्स म्हणजे असतो फेज डिफरन्स आणि एक्स म्हणजे असतो पाथ डिफरन्स. म्हणजे एक गोष्ट लक्षात आहे, डेल इक्वल्स टू काय येतं, के इंटू पाथ डिफरन्स म्हणजे के एक्स हा फॉर्म्युला येतो. लक्षामध्ये म्हणजे के ची व्हॅल्यू किती आहे, 2 पाय आपण लॅम्बडा पण घेऊ शकतो समजा वेव्हलेंथ दिली असेल तर. ओके, इंटू एक्स. तर हे फॉर्म्युला पुढचा बनतो म्हणजे फेज डिफरन्स इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. ही आपण फायनल फॉर्म्युला मानतो. बट हा फॉर्म्युला कुठून आला? ही जे के एक्स आहे ना याला म्हणायचं फेज डिफरन्स आणि एक्स असतं त्याला म्हणायचं पाथ डिफरन्स म्हणायचं. आपल्या या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं राजांनो? डेल. म्हणजे काय फाइंड आउट करायचं आपल्याला? यस, फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. के ची व्हॅल्यू सांगा बरं. तर या ठिकाणी या पायनं मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल कारण की पाय तर बाहेर नाही. पायनं मध्ये मल्टिप्लाय केलं आपण तर बघा इक्वेशन काय येतं, 0.03 साइन ऑफ ट्वाइस पाय टी मायनस 0.01 पाय इंटू एक्स आलं. बरोबर आहे. जर समजा आपण कम्पेअर केलं सो बाय कम्पेअरिंग इक्वेशन तर के ची व्हॅल्यू किती येते बघा, के ची व्हॅल्यू येते 0.1 के ची व्हॅल्यू येते 0.01 इंटू पाय इथे आणि एक्स ची व्हॅल्यू किती आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे 25. तर बघा या इक्वेशन मध्ये पुट अप करा तर काय आलं, डेल इक्वल्स टू आलं 0.01 पाय इंटू 25. तर 25 एक 25. तर या ठिकाणी पॉइंट किती डिजिट नंतर येतो, 2 डिजिट नंतर. तर 0.25 इंटू पाय आलेला आहे आणि 0. बघा आन्सर तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, पाय बाय 4 दिले, पाय बाय 8 दिले, पाय बाय 2 दिले, पाय आले आणि आपलं आन्सर आलेलं आहे बघा डेल इक्वल्स टू 0.25 पाय. 0.0 झालं का, हा 0.25 पाय आपला आन्सर आलेला आहे. तर बघा ऑप्शन नंबर कोणता येईल सांगा बरं. ओके, थोड़ा दिमाग को लड़ाओ, दिमाग को थोड़ा आपको जोर देना पड़ेगा, थोड़ा सोचना पड़ेगा, तभी आपका आंसर आ जाएगा. कभी कभी क्या होता है बच्चों, आंसर आपका आता है 100% आपका सही जवाब आता है, लेकिन आपका थोड़ा मतलब जो थिंकिंग है ना ये मैच नहीं हो पाता है. ओके यस, बताइए जल्दी इसका आंसर क्या आएगा. ओके That's correct because आपण या ठिकाणी 0.25 ला 1/4 लिहू शकतो आणि हे पाय ऍज इट इज म्हणजे आन्सर इज पाय बाय 4. दॅट इज ऑप्शन नंबर बी को ताला लगायचा. येस, आलं लक्षामध्ये. हा सर असं तर मी विचार केलाच नव्हता. राजा जेव्हा तू विचार असा करशील तेव्हा तुझा आन्सर येईल. ओके चला, क्वेश्चन नंबर 10 तुमच्या स्क्रीनवर आहे आणि हे क्वेश्चन बघून घाबरू नका. स्टेटमेंट मोठा असतं. सुपर पोजिशन ऑफ वेव्हचं जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये स्टेटमेंट मोठा असतं बट आन्सर खूप छोटा असतं. ओके, एका 2 स्टेप मध्ये आन्सर आहे बघा. बट रोटेशनल डायनामिक्स मध्ये असं होतं का? नाही. रोटेशनल डायनामिक्स या रफार कॅल्क्युलेशन असते बस. बट याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये तुम्हाला कम्पेअर करून आन्सर फाइंड आउट करायचंय, थोडं कॉमन लॉजिक लावायचंय. ओके बघा क्वेश्चन नंबर 10 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 10? इफ वेव इक्वेशन ऑफ अ पार्टिकल इज रिप्रेझेंटेड. अच्छा, एक वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे, किती आहे, y इक्वल्स टू 0.8 साइन 20 पाय t मायनस 5 पाय x प्लस पाय बाय 4 दिलंय. where x and y are in meters and t is in seconds, then the wave equation represent a wave traveling in the. तर याचं काय येईल?
आता बघा या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे, तर बघा काही मग पॉझिटिव्ह डायरेक्शन येईल, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये हे पण आन्सर करेक्ट येऊ शकतं. त्याच्यानंतर आणखी पॉझिटिव्ह कोणतं आहे हे आन्सर करेक्ट येऊ शकतं. म्हणजे हे निगेटिव्ह येणार नाही, कारण की या ठिकाणी निगेटिव्ह असल्यामुळं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल. येते लक्षामध्ये? अरे मेन इक्वेशन बघा, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस इक्वेशन काय येतं? प्लस येतं, आणि पॉझिटिव्हचं y इक्वल्स टू a साइन ओमेगा टी मायनस के एक्स येतं. जर समजा वेव्ह पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस डायरेक्शनला ट्रॅव्हल होत असेल तर. मी तुम्हाला सांगितलं होतं पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्या. ओके, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी येणार आहे. तर ऑप्शन सी, ऑप्शन ए आणि बी मध्ये त्यांनी फक्त स्पीड सांगितलंय आणि स्पीड सेम आहे. बरोबर आहे, म्हणजे 4 मीटर पर सेकंड 4 मीटर पर सेकंड, म्हणजे स्पीड फाइंड आउट करू नका, फक्त वेव्ह लेंथ फाइंड आउट करा. जर समजा तुम्ही फक्त वेव्ह लेंथ फाइंड आउट केली तर तुमचं आन्सर करेक्ट येतं. ओके, म्हणजे स्पीड फाइंड आउट करायची गरज आहे का? नाही. ऑप्शन नंबर ए मध्ये पण तीच आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये पण तीच आहे. आपल्याला एक गोष्ट कन्फर्म झाली आहे, एक तर ऑप्शन नंबर ए येणार आहे किंवा ऑप्शन नंबर बी येणार नाही, बी येणार आहे. सी तर ऑफकोर्स येणारच नाहीये, किंवा या ठिकाणी निगेटिव्ह आहे, आणि डी तर येणारच नाही, या ठिकाणी निगेटिव्ह आहे. आलं लक्षामध्ये? ओके, तर आता या ठिकाणी वेव्हलेंथचा डिफरन्स आहे, तर वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा कसं फाइंड आउट करणार? येस, लॅम्बडा कसं फाइंड आउट करणार? येस, बघा या ठिकाणी ओमेगा, ओमेगा इक्वल्स टू, ओमेगा इक्वल्स टू, चला ठीक आहे सांगतो मी. बघा वेलोसिटी आपल्याकडे किती आहे रे? अरे वेलोसिटी आपल्याकडे आहे 4 मीटर पर सेकंड. सर कुठून कॅल्क्युलेट केली? अरे या ऑप्शन मध्ये दिलेला आहे. दोन्ही पण वेलोसिटी सेमच आहेत, म्हणजे 4 मीटर पर सेकंड वेलोसिटी आहे. तर ओमेगा इक्वल्स टू फॉर्म्युला असतो 2 पाय एन, आणि या इक्वेशन मध्ये हे ओमेगा टी असतं का नाही? तर ओमेगाची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं? ओमेगाची व्हॅल्यू 20 पाय आहे, विच इज इक्वल्स टू हे 2 पाय एन आलं, पाय पाय कॅन्सल, 2 1 जार 2, ओके या ठिकाणी 1 झालं, अरे बे एक बे, या ठिकाणी आलं 20 ओके 10 आलं. त्याच्यानंतर एन इक्वल्स टू आलं 10, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आली? 10 आली, राईट. त्याच्यानंतर आपल्याला लॅम्बडा फाइंड आउट करायचा आहे, तर मेन फॉर्म्युला आहे बी इक्वल्स टू एन लॅम्बडा. लॅम्बडा इक्वल्स टू काय आलं? व्ही अपॉन एन आलं. वेलोसिटी किती आहे? 4 आहे. त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. बघा बरं, 4 अपॉन 10 किती येतं? यस, किती येतं? 0.4 येतं. आलं लक्षामध्ये? 0.4, मतलब भैया ऑप्शन नंबर बी सही है. यस, ऑप्शन नंबर ए को रॉन्ग किया जाए और ऑप्शन नंबर बी को ताला लगाया जाए. इट्स अ करेक्ट आन्सर. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? बघा कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलंय, आणि पुस्तकामध्ये जी मेथड दिलेली आहे खूप लेंथी मेथड दिली आहे. तुम्ही जर समजा बघितलं, टार्गेट पब्लिकेशनचं न्यूमरिकल आहे, जर समजा त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं, खूप लांब लचक मेथड. क्वेश्चन बघून तुम्हाला वाटतं यार याला सोडून द्यावं, जाऊ द्या, आणि आन्सर बघून वाटतं तर आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चॅप्टरच करू नये, असं लिटरली वाटतं, कारण एवढी मोठी स्टेप दिलेली आहे. बट आपण इथलं इथं कॉमन लॉजिक लावून या ठिकाणी आन्सर फाइंड आउट केलंय. विदिन 30 सेकंड मध्ये आन्सर फाइंड आउट करता येतं. आलं लक्षामध्ये? ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 11 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय आहे क्वेश्चन नंबर 11. A transverse wave of amplitude 0.5 meter. Okay, amplitude दिले, तर गिवन डेटा लिया, a इक्वल्स टू 0.5 भैया दिया है. देन उसके बाद वेवलेंथ दिया है भैया, लैम्बडा दिया है तो लिख लो 1 मीटर. फ्रीक्वेंसी दी है, n लिख लो कितना है? 2 हर्ट्ज है. इज प्रोपोगेटिंग इन अ स्ट्रिंग इन द नेगेटिव एक्स एक्सिस डायरेक्शन. नेगेटिव मतलब यहाँ पर पॉजिटिव आएगा, ये ऑप्शंस नहीं आएगा, ये बात सही है. द इक्वेशन ऑफ दिस वेव इज, ओके, तर y इक्वल्स टू नेगेटिव्ह एक्स एक्सिस असल्यामुळे a साइन या ठिकाणी काय येईल? ओमेगा टी प्लस के एक्स येईल. आलं लक्षामध्ये? ओके, तर या ठिकाणी a साइन, बघा बरं, ओमेगाला मी 2 पाय एन लिहू शकतो. ओके, 2 पाय एन इंटू टी आलं, प्लस, हा त्याच्यानंतर या केला मी काय लिहू शकतो? 2 पाय अपॉन लॅम्बडा लिहू शकतो. ओके, 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स आलं. तर इक्वेशन बघा काय येईल? a ची व्हॅल्यू किती? 0.5 साइन ऍज इट इज, 2 पाय ऍज इट इज. n ची व्हॅल्यू किती आहे रे? 2 आहे, तर या ठिकाणी ट्वाइस टी येतं, प्लस 2 पाय अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे, तर हे x येतं. म्हणजे फायनल इक्वेशन काय येतं बघा, y इक्वल्स टू 0.5. यस, व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? या ठिकाणी 2 पाय इंटू 2 4 पाय टी प्लस 2 पाय एक्स, 4 pi t plus 2 pi x. Yes, option number, yes, C is the correct answer. Yes, Shravani.